ब्रॉट टू यू बाय विगार्ड। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाण्यामध्ये देखील पोलीस सज्ज झालेले आहेत। ठाण्यातील वागळे परिसरात पाहू शकतो मोठ्या प्रमाणात पोलीस हे रूट मार्चमध्ये निघालताना आपल्याला पाहायला मिळतं। यामध्ये तमिळनाडू पोलीस असतील, रेल्वे पोलीस असतील, SRPF अशा सर्व तुकड्या ज्या आहेत त्यामध्ये सामील झालेल्या आहेत। त्यामुळे नक्कीच लोकांच्या मनात भीती नसावी, तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा रूट मार्च काढण्यात आलेला आहे। वागळे परिसरातून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरून हा रूट मार्च सुरू झालेला आहे। पूर्ण परिसर हा जो आहे तो पोलिसांनी पूर्णतः या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मात्र नागरिकांच्या मनात येणाऱ्या निवडणुकीत कुठली भीती नसावी यासाठी हा रूट मार्च करण्यात आला आहे। सोबत जोडले गेलेले आहेत या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वागळे पोलीस डिपार्टमेंटचे आपल्यासोबत। सर, कशा प्रकारचा रूट मार्च आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। आता येणारी निवडणूक ही शांतताप्रिय वातावरणात पार पाडावी, लोकांच्या मनामध्ये कुठलाही भय राहू नये आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदानासाठी बाहेर यावे, निर्भयपणे मतदान करावे। या अनुषंगाने आपल्याकडे बाहेर राज्यातील फोर्स आलेला आहे, त्या फोर्सचा आपण या रूट मार्चसाठी वापर केलेला आहे। नक्कीच याचा फायदा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो। हा, निश्चितच लोकांच्या मनात कुठल्याही स्वरूपाचं भय राहता कामा नये या अनुषंगाने आपण पब्लिकमध्ये जास्त फिरत असतो। नक्कीच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी घटना घडत असतात, त्यामुळे पोलीस देखील सज्ज आहेत, त्यामुळे पोलिसांची देखील नजर आहे। मात्र या रूट मार्चनी अनेक ठिकाणी कुठंतरी जे अशा प्रकारची लोक आहेत की दहशत माजवतात, अनेक ठिकाणी सोशल मीडियावरती काही ना काही व्हायरल करतात, त्यानुसार पोलीस देखील दक्षता घालत असताना मात्र या ठिकाणी रूट मार्चची नजर किती दिवस असणार आहे ह्या निवडणुकीपर्यंत? हे कुठल्याही स्वरूपाचा अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस विभागातर्फे वारंवार असे रूट मार्च घेतले जातात आणि जे कोणी असे अवैध प्रकार करते असतील त्यांच्यावरती भीती राहते। हेच आपल्याकडे 20 तारखेला मतदान आहे, तोपर्यंत आपल्याकडे असे वेगवेगळ्या ठिकाणी रूट मार्च होत राहतात। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट AC स्टेबलाइजर का चमत्कार। तुकड्या सामील झाल्या, किती पोलीस दल आहेत आपल्याकडे? आत्तापर्यंत झोन वाईज प्रत्येक झोनला सध्या तरी 2 किंवा 3 कंपन्या आलेल्या आहेत। एका कंपनीमध्ये 100 अंमलदार असतात त्यांचे, असे 2 कंपन्या झोन 5 मध्ये आलेल्या आहेत। प्रत्येक झोनला 2-2 कंपन्या आत्तापर्यंत आलेल्या आहेत, अजूनही कंपन्या येत आहेत। पाहू शकतो आपण कॅमेऱ्याच्या मार्फत या ठिकाणी दाखवू शकतो दृश्य कशा प्रकारचा रूट मार्च आहे। या ठिकाणी प्रत्येक ठाणे पोलिसातील सर्व जे पोलीस अधिकारी असतील, कॉन्स्टेबल असतील, ह्या ठिकाणी दिसून येत आहेत। त्यामुळे बंदूकधारी या ठिकाणी देखील तमिळनाडूतून ह्या ठिकाणी पोलीस आलेले आहेत, RPFचे देखील आहेत। त्यामुळे ह्या रूट मार्चकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तसेच लोकांमध्ये भीतीचं वातावरण राहू नये ह्यासाठी हा वागळे परिसरातून हा रूट मार्च निघालेला आहे। तर या ठिकाणी पाहू शकतो ही टीम जी आहे ती तमिळनाडूकडून आलेली आहे, ते देखील या रूट मार्च में शामिल झालेले आहेत। आप रूट मार्च में आए हो तमिलनाडु से, किस तरह से निगाहें रखे कि यहाँ पे इलेक्शन के इलेक्शन के बंदोबस्त तमिलनाडु पुलिस 1+40 मेंबर्स प्लीज। बंदोबस्त आहे यांचं म्हणणं आहे। सर्व या ठिकाणी आलेले आहेत, पाहू शकतो। महाराष्ट्रामध्ये आता तमिळनाडूचे देखील पोलीस या ठिकाणी आलेले आहेत। महाराष्ट्र ठिकाणी 5व्या टप्प्यातला आहे निवडणुका आहेत, त्या 20 मेला जे ते मतदान होणार आहे, 4 जूनला मतमोजणी असणार आहे। तोपर्यंत अशाच प्रकारचा रूट मार्च या ठिकाणी असणार आहे, पुढे देखील व्हॅन असणार आहे। हे सर्व कर्मचारी आणि पोलीस अधिकारी आहेत। रूट मार्च में आए हैं आप तमिलनाडु से, किस तरह से इसमें शामिल है? इलेक्शन ड्यूटी आएगा तो तमिलनाडु में इधर में आएगा सर। इलेक्शन ड्यूटी खत्म आएगा तो जाएगा। अभी रूट मार्च काम बोलेगा, रूट मार्च इधर में ये मेरा सर बड़ा वाला ऑफिसर आएगा। We are from Tamil Nadu, sir. We came here for election duty. After finishing the election duty, we will return back to our state. Thank you. Okay. या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की निवडणुका आहेत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी असणार आहेत। निवडणुका ज्या 5व्या टप्प्यामधल्या आहेत त्या देखील पार पडणार आहेत। पाहू शकतो या ठिकाणी
आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून हा पूर्ण रूट मार्च जो आहे तो वागळे परिसरातनं जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तमिळनाडू पोलीस असेल, रेल्वे, RPF देखील पोलीस आहेत, ठाणे पोलीस आहेत, असे सर्व तुकड्या या परिसरातनं फिरताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी पोलीस हे सज्ज झालेले आहे। कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही पूर्ण टीम यंत्रणा कामाला लागलेली आहे। त्यामुळे अनेक अशा ज्या गोष्टी होत असतात त्याकडे आळा बसावा यासाठी हे सर्व पोलीस दल जे आहे ते या ठिकाणी सामील झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे नक्कीच पोलिसांची नजर जी आहे ती या ठिकाणी आपल्याला लक्ष लागताना पाहायला मिळणार आहे। कॅमेरा मनीष विचारेसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे। ब्रॉट टू यू बाय वी गार्ड।